नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा, वित्त विभागाचा काय शासनाने आलेला आहे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान करण्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून नियुक्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण। संदर्भ दिन क्रमांक 1च्या शासनान्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून नियुक्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच संदर्भ दिन क्रमांक 2 येथील परिपत्रकाने त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये काही मुद्द्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण सादर करण्यात येत आहे। सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख निवृत्तीवेतन विषयक प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना खालील बाबी विचारात घ्याव्यात। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना 3 मधील विकल्पाची प्रत तसेच 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2023 अन्वये सादर करण्यात आलेल्या नमुना 2 नमुना 3 कुटुंब निवृत्तीवेतनाच्या प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना आहरण व संवितरण अधिकारी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून सादर करणे आवश्यक राहील। दिनांक 31 मार्च 2024च्या शासन निर्णयान्वये सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली आहे। त्यामुळे 1 एप्रिल 2023 पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयास पाठवणे आवश्यक आहे। तथापि 1 एप्रिल 2023 रोजी त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला याबाबतीत सदर योजना कार्यान्वित नसल्याने त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही। परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा असलेल्या कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधित मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभामधून समायोजित करून शासन खात्यात जमा करण्यात आले असे प्रमाणपत्र सविस्तर लेखाशीर्षासह महालेखापाल कार्यालयाकडे सादर करावे। या संदर्भात वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 24 ऑगस्ट 2023 मध्ये विहित केलेले कार्यपद्धतीचे अनुसरण करावे। जेथे कायदेशीर वारस कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना NPS DCPS अंतर्गत जमा झालेले निधी अथवा केला गेला नाही तेथे NPS DCPS मधील शासनाचे अंशदान आणि त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्यानंतर निवृत्तीवेतन प्रकरणी महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। शासन निर्णय 31 मार्च 2023 अनुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान अनुदेय करण्यात आले। संबंधित कर्मचारी जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू आहे तथापि प्रशासकीय कारणास्तव त्याचे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली खाते उघडले गेले असले तरी सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू उपदान अनुदेय राहील। ज्या कर्मचाऱ्यांनी शासनाने 31 मार्च 2023 प्रमाणे विकल्प दिला नसेल मात्र त्याच्या सेवेची 15 वर्ष होण्यापूर्वी किंवा सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षापर्यंतच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदीनुसार संबंधित कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू उपदान मिळण्यास आपोआप पात्र राहतील। ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंब निवृत्तीवेतनासाठी कोणी पात्र नसतील तर त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा 1982 मधील नियम 114 व 115 प्रमाणे पात्र व्यक्तीस मृत्यू उपदान अनुदेय राहतील। तथापि मृत्यू उपदान प्रदान करताना सानुग्रह अनुदान देण्यात आलेल्या प्रकरणी त्या रकमेचे समायोजन केल्यानंतर संबंधितांना मृत्यू उपदान देय राहील। मात्र अशा प्रकरणी संबंधित कुटुंबियांना शासनाचे अंशदान परत देण्याची आवश्यकता नाही। राज्य शासनामध्ये 20 वर्षाची अर्थकारी सेवा पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सक्तीने सेवानिवृत्त व शासनाकडून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय राहील। तथापि शासन सेवेतून राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय राहणार नाही। जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी विद्यापीठे व त्याची संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील प्रपत्रक योग्य त्या फेरफारासह लागू राहील। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा आपल्याला समजला असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।